पंतप्रधान मोदीजी, तुम्ही जगातल्या सर्वात स्वतंत्र पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड द्यायला का घाबरताय? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं का टाळताय? युरोपातल्या नॉर्वे देशातून एक महिला पत्रकारानं थेट चालत्या पावलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारला आणि तिथूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एका नव्या वादळात तोंड फुटलंय। सध्या मोदीजी हे नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत। तिथे त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान असणारे त्यांची भेट घेतली। ही बैठक संपवून मोदी हे बाहेर पडत असतानाच त्या देशातल्या एका महिला पत्रकाराने एक प्रश्न त्यांना विचारला आणि तोही त्यांच्या तोंडावर। मोदीजी त्यावर एकही शब्द न बोलता, कोणतंही उत्तर न देता तेथून थेट पाय काढताना दिसत आहेत। आता हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय। खरं तर गेल्या सलग 10 वर्षापासून प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्यामध्ये नॉर्वे हा देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे। पत्रकारांसाठी सर्वात मुक्त देश असलेल्या यात नॉर्वेमध्ये मोदींनी प्रश्नांची उत्तरं देणं कसं टाळलं याची चर्चा आता जगभर सुरू झाली आहे। यावरून देशातल्या राजकारणात देखील मोठी ठिणगी पडली आहे। काँग्रेसने थेट मोदींवर हल्लाबोल केलाय की मोदीजी प्रश्नांना घाबरून पळाले, अशी कडक टीका राहुल गांधींनी केली आहे। विषय एवढ्यावरच थांबला नाही तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं यावर एक पत्रकार परिषद घेतली। तिथे भारतीय अधिकारी आणि नॉर्वेच्या पत्रकारांमध्ये थेट जाहीरपणे बाचाबाची झाली। पण या सगळ्या राड्यामागची खरी गेम काय आहे? नॉर्वेमध्ये नक्की नेमकं काय घडलं? मोदींना भर रस्त्यात गाठून प्रश्न विचारणारी ती महिला पत्रकार कोण आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं यावर काय उत्तर दिलंय? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर 43 वर्षांनंतर भारताचा एखादा पंतप्रधान पहिल्यांदाच नॉर्वेच्या भूमीवर गेला। 18 मे रोजी मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान यांच्यामध्ये देशातील संबंधावर इतर गोष्टीवर चर्चा झाली। बैठक आटोपली आणि दोन्ही देशांच्या वतीनं पत्रकारांसाठी एक संयुक्त प्रसिद्धी पत्रक म्हणजे जॉईंट मीडिया स्टेटमेंट जारी करण्यात आलं। पण मोदींच्या इतर प्रदेशी दौऱ्यांमध्ये जसं घडतं तसं इथेही झालं, म्हणजे पत्रकारांना पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारण्यासाठी कोणतीही वेळ किंवा संधी देण्यात आली नव्हती। ही चर्चा संपून पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे मंचावरून खाली उतरून हॉलच्या बाहेर जाण्यासाठी निघाले, अगदी त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या नॉर्वेच्या एका महिला पत्रकाराने थेट तिथं प्रश्न विचारला। तिचं नाव होतं हेले लिंग। ती सरळ मोदींना दिशेनं पाहत मोठ्यानं म्हणाली की पंतप्रधान मोदीजी, जगातल्या सगळ्यात फ्री मीडियाच्या लोकांचे प्रश्न तुम्ही का ऐकत नाहीत? तुम्ही यावर का कचरता? चालत्या पावलावर विचारलेल्या या इंग्रजीतल्या प्रश्नानंतर मोदीजी तिथं एक सेकंदही थांबले नाहीत आणि त्यांनी सरळ या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि ते सरळ हॉलच्या बाहेर निघून गेले। हा सगळा प्रकार तिथे चालू असलेल्या कॅमेऱ्यांनी मात्र टिपला। हा प्रसंग इथंच संपला नाही तर त्या पत्रकार महिलेनं म्हणजे हेले लिंगनं हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर पूर्णपणे पोस्ट केला। बघता बघता हा व्हिडिओ इंटरनेटवर वणव्यासारखा पसरला। पण खरी आग तेव्हा लागली जेव्हा तिच्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलेला मजकूर वाचण्यात आला। तिनं त्यामध्ये लिहिलं होतं की भारताचे पंतप्रधान माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच निघून गेले आणि ते उत्तर देतील अशी अपेक्षा मला नव्हतीच, कारण जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्यात नॉर्वे जगात पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत थेट 197व्या क्रमांकावर फेकला गेलाय। भारत सध्या पॅलेस्टाईन, UAE आणि क्युबा यांसारख्या देशांच्या रांगेत उभा आहे। पण सत्ताधाऱ्यांना असे कठीण प्रश्न विचारणं हेच आमचं काम आहे। तिची ही पोस्ट सोमवारी संध्याकाळी पडली आणि तिकडे नॉर्वेसह इकडे भारतात देखील राजकारण चांगलंच तापलं। आपल्या देशातल्या विरोधकांनी हाच धागा पकडून सरकारवर जोरदार हल्ला चढवला। काँग्रेस पक्षानं अधिकृत हँडलद्वारे त्यांनी यावर टीका केली आणि त्यांना सांगितलं की भारतातल्या मीडियानं या नॉर्वेजियन पत्रकाराकडून काहीतरी शिकायला हवं आणि मोदींना जाब विचारला हवा। ज्या दिवशी भारतातली मीडिया हे धाडस दाखवेल त्या दिवशी मोदी सरकारचा सगळा फुगा फुटेल, असं काँग्रेसनं म्हटलं। तसेच विरोधी पक्षनेते असणारे राहुल गांधी यांनी देखील यावरून थेट निशाणा साधला। ते म्हणाले, जर लपवण्यासारखं काहीच नसेल तर प्रश्नांना एवढं घाबरायचं कारण काय? जेव्हा अख्खा जगाला भारताचे पंतप्रधान प्रश्नांसाठी फेसिंग करायला घाबरून पळता तेव्हा भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचं काय होतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की सुरू झाल्याचं पाहून नॉर्वेतल्या भारतीय दूतावासानं तातडीनं पावलं उचलली आणि त्यांनी या पत्रकाराच्या पोस्टला उत्तर देत जाहीर केलं की
आम्ही एक विशेष पत्रकार परिषद आयोजित करत आहोत, तिथे येऊन तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता। त्याचप्रमाणे नॉर्वेच्या राजधानीमध्ये इथे भारतीय दूतावासाची प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली, पण शांततेत चर्चा होण्याऐवजी तिथे आणखीन मोठा महाराडा पाहायला मिळाला। या पत्रकार परिषदेच्या मंचावर भारताचे अधिकृत प्रवक्ते असणारे रणधीर जयस्वाल आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव असणारे CB जॉर्ज बसलेले होते, तर समोर पत्रकार असणारी हेले लिंग ही सुद्धा उपस्थित होती। तिथे त्यांच्यात कॅमेरा समोर तुफान बाचाबाची झाली। त्याचं झालं असं की हेले लिंगनं थेट विषयाला हात घालत भारतातल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सोबतच तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नांना सामोरं का जात नाहीत असाही टोकदार प्रश्न तिने यामध्ये विचारला। ती म्हणाली, भारत आणि नॉर्वेमध्ये मोठी भागीदारी होते खरी, पण आम्ही तुमच्यावर भरोसा का ठेवायचा? तुमच्या देशात जे मानवाधिकाराचं हनन होत चाललंय ते थांबवण्याची गॅरंटी तुम्ही का देत नाहीत? आणि तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नाची उत्तर द्यायला कधीपासून सुरुवात करणार आहेत? तिच्या या प्रश्नांवर भारताचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की आम्ही तुमचा प्रश्न ऐकला असून आम्ही याचं सविस्तर उत्तर देऊ। पण हेले लिंग खूप आक्रमक होती। ती म्हणाली, मला गोल गोल उत्तर नकोयत, मला आत्ताच्या आत्ता थेटपणे उत्तर पाहिजेत। त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे CB जॉर्ज यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि ते म्हणाले, भारत ही आजची किंवा कालची संस्कृती नाही, तर जवळपास 5000 वर्ष जुनी आणि अत्यंत प्राचीन संस्कृती आहे। जगाला शून्याचा शोध आम्ही दिला, योगाची देणगी आम्ही दिली। पण CB जॉर्ज हे जे बोलत असतानाच हेले लिंग त्यांना मध्येच हटकवलं आणि म्हणाली, कृपया मूळ मुद्द्यावर या आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या। यावर CB जॉर्ज सुद्धा चांगलेच गरम झाले होते। त्यांनी तिला कडक शब्दात सुनावलं की ही माझी पत्रकार परिषद आहे, तुम्ही प्रश्न विचारलाय तर आता मी काय उत्तर देतोय हे ऐकण्यासाठी तुमच्यात थोडा धीर असायला पाहिजे। तरीही ती पत्रकार शांत बसली नाही। तिनं पुन्हा पुन्हा तोच सूर लावला, योगा वगैरे बाजूला ठेवा आणि मानवाधिकार यावर बोला। त्यावर CB जॉर्ज यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडताना त्यांनी म्हणाले की मी विश्वासाबद्दल बोलतोय। जेव्हा अख्खं जग कोरोनाच्या महामारीत मरण्याच्या दारात उभं होतं तेव्हा भारतानं स्वतःची काळजी न करता जगातल्या 150 पेक्षा जास्त देशांना वॅक्सिन आणि औषधं पुरवली। संकटात सापडलेल्या जगाला आम्ही हात दिला आणि म्हणूनच जगाचा आमच्यावर विश्वास आहे, यालाच भरोसा म्हणतात। मानवाधिकाराच्या प्रश्नावर पुढे उत्तर देताना CB जॉर्ज म्हणाले की भारताच्या संविधानानं देशातल्या प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकाराची पूर्ण हमी दिली आहे। जर या अधिकारांना कोणी धक्का लावला तर थेट कोर्टात जाण्याची आणि कायदेशीर लढाई लढण्याची तरतूद आमच्या कायद्यामध्ये आहे। आम्ही स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून देशातल्या महिलांना मतदानाचा अधिकार दिलाय। या उलट जगातील अनेक देशांनी महिलांना हा अधिकार देण्यासाठी अनेक दशकं वाट बघावी लागली होती। हे आमच्याकडे का घडलं? कारण आमच्यात समता आणि मानवाधिकारावर पूर्ण विश्वास आहे। ते पुढे असंही म्हणाले की मानवाधिकाराचं सर्वात मोठं आणि जिवंत उदाहरण कोणतं असेल तर ते देशातलं सरकार बदलण्याचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार। भारतामध्ये हे अत्यंत पारदर्शकपणे घडतंय आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। या पत्रकार परिषदेत CB जॉर्ज यांचा रोख अत्यंत आक्रमक होता। बाहेरच्या देशातील लोकांना भारताच्या अथांग विस्ताराची अजिबात कल्पना नाही असं सांगत ते म्हणाले की एकट्या दिल्ली शहरामध्ये इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषेचे मिळून कमीत कमी 200हून अधिक न्यूज चॅनल्स हे 24 तास सुरू असतात। पण काही परदेशी पत्रकार एखाद्या NGOने दिलेली अर्धवट माहिती वाचतात, त्यांचे रिपोर्ट पाहतात आणि उठसूट इथं येऊन प्रश्न विचारायला लागतात। CB जॉर्ज यांचं हे सडेतोड उत्तर असतानाच पत्रकार असणारी हेले लिंग ही वैतागून त्या प्रेस कॉन्फरन्स मधून तशीच बाहेर निघून गेली। आता हा सगळा आंतरराष्ट्रीय राडा ज्या पत्रकार महिलेमुळे झाला ती 28 वर्षाची हेले लिंग ही नेमकी आहे तरी कोण हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। हेले लिंग ही नॉर्वेमधील एक प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहे। सध्या ती नॉर्वेतल्या एका अत्यंत प्रतिष्ठित आणि मुख्य वृत्तपत्रांपैकी काम करणाऱ्या एका वृत्तवाहिनीमध्ये काम करते। याआधी तिने 4 वर्ष नेट अविसन या डिजिटल न्यूज पेपरमध्ये काम केलं, तर यासोबत तिने थेट अमेरिकेत देखील काम केलंय। तिने अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा कव्हर केली होती। हा व्हिडिओ जेव्हा समोर आला तेव्हा भारतातील सोशल मीडियावर तिच्यावर प्रचंड टीका झाली। काहींनी तिला परदेशी गुप्तहेर असं म्हटलं, पण यावर तिनं स्पष्टीकरण दिलंय, मी कोणतीही कोणाचीही गुप्तहेर नाही, तर मी फक्त माझं पत्रकारितेचं काम प्रामाणिकपणे करणारे एक सामान्य पत्रकार आहे असं तिने इंग्रजीत सांगितलं। तर एकूणच काय तर नॉर्वेच्या भूमीवर पंतप्रधानांनी प्रश्न टाळल्याचा हा व्हिडिओ सध्या जागतिक पातळीवर भारताची चर्चा घडून आणतोय। विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरलंय, तर परराष्ट्र मंत्रालयानं भारताची बाजू मांडताना इथं अत्यंत आक्रमकपणे मांडली आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।